वडापाव करण्यासाठी हिरवा मसाला करून घेणार आहोत। त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, कढीपत्ता, आल्याचे 3-4 तुकडे, लसूण 3-4 आणि हिरव्या मिरच्या। आता जरा सुद्धा पाणी न टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा। न टाकता आपण इथे जाडसर वाटून घेतले। तर इथे मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत, उकडवून घेतले, सोलून घेतले आणि स्मॅश करून घेतलेले आहेत। तर 5-6 बटाटे आहेत। इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे सर्वात आधी 1 पळीभर एवढं तेल। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा एवढी राई, अर्धा चमचा जिरे। छान असे आपण फुलू देणार आहोत। काही जिरे छान असे तडतडायला लागले की आपण इथे टाकणार आहोत वाटून घेतलेला हिरवा मसाला। आता 1 मिनिटभर छान असा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे कच्चापणा जाऊ द्यायचा आहे आपल्याला। छान असा परतवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण उकडवून घेतलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत ना, ते इथे टाकायचे आहेत। त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहोत। मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित आता मिनिटभर आपल्याला हे सगळं काही मिक्स करून घ्यायचे आहे। आपण इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। आता आपण बटाटा मसाला जो आहे ना, तो थंड करायला ठेवलेला आहे। इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप भरून बेसन पीठ। आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार इथे आपण टाकणार आहोत मीठ। आता छान क्रिस्पी बनण्यासाठी 1 चमचा भर इथे टाकणार आहोत आपण तांदळाचं पीठ। ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर स्किप केलं तरीही ते चालणार आहे। आता आपण हे पीठ आता सर्वात आधी आपल्याला असं रवीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाही। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जाडसर हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। एकदम जास्त पातळ नाही करायचं आहे। तर इथे बटाट्याची भाजी जी बनवून घेतलेली आहे, थंड झालेली आहे, याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। तर 2 प्रकारे इथे मी गोळे करून घेणार आहे। तर या पद्धतीचा मी गोल बनवलेला आहे आणि आपण दुसरी पद्धतीने सुद्धा करून दाखवते मी तुम्हाला। एक या पद्धतीचे सुद्धा बनवतात बघा। आता एका साईडला गोळे तयार करून घेतले। त्यानंतर इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, एक छोटी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला सालं निघेपर्यंत। आता इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत पहा। गॅस बंद करूया आणि सालं काढून घ्यायची आहे। इथे सालं काढून घेतलेली आहेत, जेवढी निघाली तेवढी काढून घ्यायची। त्यानंतर इथे छोटा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। चवीनुसार इथे आपण टाकणार आहोत मीठ, आणि काश्मीरी रेड चिली पावडर टाकणार आहोत, म्हणजे कलर सुंदर येणार। आता आपण ओबडधोबड वाटून, तर इथे आपण चटणी वाटून घेतलेली आहे। कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे। चला तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत। आपण आता जे गोळे बनवून ठेवलेले आहेत बटाट्याचे, ते आपल्याला या बॅटर मध्ये टाकायचे आहेत।
फोतच्या सहाय्याने आपल्याला उचलायचे आहेत. तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही हाताने सुद्धा उचलू शकता. आता आपल्याला तेलामध्ये एक एक वडा सोडायचा आहे. तर या तेलामध्ये जेवढे बसणार तेवढे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. एका डिश मध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथे ना सगळे वडे तळून तयार झालेले आहेत. सोबतच इथे मी मिरच्या सुद्धा तळलेल्या आहेत. हे मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे. वडे आहेत, मिरची आहे, शेंगदाण्याची चटणी आणि इथे मी पाव सुद्धा घेऊन आलेली आहे. आता हे पाव आहे ना आपल्याला मधून असे काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने पाव फाडायचे आहेत. त्यानंतर आपण जी चटणी केलेली आहे रेडवाली शेंगदाण्याची ती इथे अशी लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे वडे तळलेले आहेत ते ठेवायचे आहे. पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा वडापाव दिसतोय आपला. त्यावरती आपण मिरची ठेवणार आहोत आणि जशी आपल्याला बाहेर भेटतात तसेच आपण घरगुती सुद्धा ट्राय करू शकतो ना. पहा खूप छान झालेले आहे. पाहता क्षणी तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल एवढे छान झालेले आहे. शकता या पद्धतीने मी सर्व केलेले आहे. 2 बटाटा वडा, इथे चटणी आणि इथे मिरची. पाहू शकता तुम्ही खूप छान अशी डिश आपली सजलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि हो नवीन असाल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. व्हिडिओ कुठून पाहताय हे अजिबात सांगायला विसरू नका, गावातून किंवा शहरातून.